जोक्स बघा आणि पोट धरून हसा. जोक्स विनोद. आज मी आईला विचारलं की जीवनात मला मोठं होण्यासाठी काय करावं लागेल. आईने खूप प्रेमामध्ये सांगितलं, एक दगड घे आणि सगळ्यात पहिलं त्या मोबाईलला फोड. माझी लाडकी आई. बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बुकना. मुली म्हणतात, अगं बाई सरक, मला पण बघू दे, कोण आहे ह्यो चिकना. हळदीत मिक्स करून तोंडाला लावतात चंदन. ताईला बघून पोरं म्हणतात, हीच माझी रवीना टंडन. छमछम करून ती आली, छमछम करून ती गेली. मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो आणि ती मला राखी बांधून गेली. कुठे पण जा, सगळीकडे एकच हाल. अहो, बायकोसाठी कोणी आणून रडतोय तर कोणी आणण्यासाठी रडतोय. पहिले लोक बाल्कनीमध्ये येण्याची वाट पाहत असायचे, आता ऑनलाईन येण्याची वाट बघतात. रिश्ता वही सोच नाही. अरेच्चा, पुमाचा शर्ट आणि जीन्सची चड्डी, मॉलमध्ये उभा रांगडा हा गडी बघून भाऊंची मी 6 पॅक होती. पोरी विचारतात, कोण बर कबीर सिंग आणि कोण अर्जुन रेड्डी. फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला, एवढ्या सुंदर चेहऱ्याला फेअर अँड लवली कशाला. आंघोळ करताना असं वाटतं साबण किती रगडू. आणि आमच्या भाऊला पोरी पाहून म्हणतात, मीच याची प्राजू आणि हाच माझा दगडू. जमिनीच्या खाली येतो मुळा, भाऊंचा फोटो करतो पोरींच्या काळजाचा खुळखुळा. स्त्रियाने त्यांचे वय विचारू नये, पुरुषाला त्याचा पगार आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स, कारण त्याचा खूप होतो त्रास. शाळेतील एक आठवण, बाई मी खरंच घरचा अभ्यास केलाय, पण अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो. काल त्या मुलाला रोडवर मार खाताना बघितलं, ज्याचं स्टेटस होतं, आम्ही जिथे बी उभं असतो मोठं मॅटर होतात. शिकवत होतो गिटार तिला पटवण्यासाठी, पण ऑर्डर आली तिच्या लग्नात वाजवण्याची. मुलींना आजपर्यंत एवढा धोका कोणी दिला नसेल जेवढा गोऱ्या बनवणारे क्रीमने दिला. जेव्हा दुसऱ्याला ट्रेनमध्ये बसवायला जातो तेव्हा डबा मुलींनी भरलेला असतो, पण मी जातो जेव्हा सगळे म्हातारे बसलेले असतात. घरची इज्जत मुलींच्या हातात असते आणि प्रॉपर्टीचे पेपर नालायकांच्या हातात असतात. डिअर गर्ल, तू किती पण मेकअप कर, आजकालची पोरं एका नजरात सांगू शकतात की तुला आंटी बोलायचं की दीदी. माणूस कितीही बिझी असो, पण जर मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट आली की CBI लेवलची एन्क्वायरी करतात. 2 महिला बोलत असताना काय करायचं? मंगळसूत्र घातलं तर चोरांची भीती, नाही घातलं तर पोरांची भीती. मला माहीत आहे दारू सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे, पण पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाहीत. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि त्यांना नीट ड्रायव्हिंग पण शिकवा. आज बळबळ वाचलोय बघा. तिने विचारलं, काय आवडतं तुला? मी किती वेळ तिच्या मैत्रिणीकडेच बघत होतो. जेव्हा विमानाच्या टायरासारखे दोन्ही पाय हळूहळू बाहेर निघतील तेव्हा समजून घ्या की ॲक्टिवावाली मुलगी ब्रेक मारणार आहे. प्रत्येक स्टेटस मागे ब्रेकअप झालेलं नसतं. काहींना घरच्यांनी पण तुडवलेलं असतं. माझ्या एवढा गुणी शांत पोरगा तुला टॉर्च घेऊन पण सापडणार नाही. सिंगल लोकांना एक विचारायचं होतं की नक्की तुमचं तोंड चांगलं नाही की कोण तुम्हाला भावच देत नाही. एक सुखी भेळ सोडली तर आज या जगात कोणीच सुखी नाही. कधी कधी रिप्लाय यामुळे पण द्यावा लागतो, कारण मेसेज चुकून सीन होऊन जातो. आधीच पगार नाही आणि त्यात आजच्या वादात नवीन बनियान उडून गेली. आय मिस यू रूपा. मी काय म्हणतो, तो व्हिडिओ कॉल केल्यावर केसावर हात फिरवणं गरजेचं असतं का? आज तिला 1 वर्षाने पाहिलं, अगदी जशीच्या तशी होती. मनाशी निश्चय केला, आता दुसरी नाही बघायची, यंदा जुनीच छत्री वापरायची.
थोडं नालायकच असलं पाहिजे, म्हणजे नातेवाईक नादी लागत नाहीत. रुबाबात तर सिंगल लोक राहतात, बाकी रिलेशनशिपवाले तर रडके स्टेटस टाकूनच मरतात. गरज नाही की तुम्ही इंजिनियर, पायलट नाही तर डॉक्टर बनावं. तुम्ही माझ्यासारखं समजूतदार सुद्धा बनू शकता. एक वेळ मरण यावं, पण बायको ओरडत असताना हसायला येऊ नये. मी कधीच माझ्या चेहऱ्यावर गर्व केला नाही, कारण माझ्या आधार कार्डने तो मला कधी करूबी दिला नाही. लोकांच्या तोंडावर सर्वात जास्त भोळेपणा दुकानदाराला फाटकी नोट देताना असतो. क्रशला मराठीत अवदसा म्हणतात. सगळेच चांगले असतात, फक्त ज्यांची त्यांची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते. माझा एक मित्र आहे, तो इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की कधी तर मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो. ज्याचं कुणीच नसतं त्याचं 1.5 GB डाटा दुपारीच संपतं. सर, एक्सची व्हॅल्यू सांगा. मी, जीव होता सर, जीव माझा सरांनी पळवून पळवून मारला. माझ्या मित्राचं फक्त नाव धनाज आहे, पण खिशात 1 रुपया नसतो. जीवनात मृत्यू तर तेव्हा देवाच्या हातात आहे, आपल्या हातात तर फक्त मोबाईल आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळाला की फसणं बंद होतं. जानू, समोर तिच्या मैत्रिणीची भावा करणे म्हणजे पेट्रोल पंपवर सिगारेट पिणे. माझी एक गोष्ट एक, जर तू मला नाही भेटलीस तर मी मरून जाईल, पण दुसरीवर. काही मुली तर एवढ्या सुंदर असतात की मनातल्या मनात स्वतःलाच रिजेक्ट करून टाकतात. मुलींना आजपर्यंत एवढा धोका कोणी दिला नसेल जेवढा गोरा बनवण्याने किमने दिला. असं कुठं असतं का? पूर्ण फॅमिलीला ब्लॉक करून बोलतात, फॅमिली इज एव्हरीथिंग फॉर मी. कोणी मला डीपी छान आहे असं बोलल्यावर मी डीपी कोणता ठेवला हे मला बघायला जावं लागतं. नाल्याच्या डबक्यात फिरत होतं डुक्कर, भाऊला बघून पोरींना येते चक्कर. इंग्लिशमध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुल. भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा चकुला. चेहरा बोळा, लपडी सोळा. नाल्याच्या डबक्यात फिरत होतं डुक्कर, भाऊला बघून पोरींना येते चक्कर. शिंक किंवा खोकला आला की असं वाटतं देवानं आपली फाईल हातात घेतली की काय. इथं घराबाहेर सुद्धा जाताना येत नाही आणि पेपरमध्ये आजचे रायशी भविष्य आलंय. प्रवासाचा योग आहे, ॲम्ब्युलन्स येते की काय. तुमच्या वाढदिवसाला मित्रांनी स्टेटस ठेवले म्हणून जास्त खुश होऊ नका. काही जणांनी ते फक्त तुमच्या एकट्यासाठी ठेवलेलं असू शकतं. लग्नात जरी घरी शेरवानी घातली तरी लग्नानंतर राहावं लागतं उंदरावानी.